भारतातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर आता 1,32,000 रुपयांचं कर्ज आहे. होय, अर्थ मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत देशाचे दरडोई कर्ज वाढलंय. यामुळे प्रत्येक भारतीयावर आर्थिक ताण देखील वाढतोय. चला सोप्या भाषेत याबद्दल जाणून घेऊयात. अर्थ मंत्रालय सांगतंय की देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर सध्या 1,32,059 रुपये कर्ज आहे. हे आकडे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या लोकसंख्या अंदाजावर आधारित आहेत. गेल्या 4 वर्षात सरकारच्या कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजाचा खर्च 37.35% वाढलाय. 2022 ते 2023 मध्ये हा खर्च 9.29 लाख कोटी रुपये होता आणि आता 2025 ते 2026 मध्ये तो 12.76 लाख कोटी रुपये होणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. याचाच अर्थ काय, तर सरकारला कर्ज परत करायला आणि त्यावर व्याज द्यायला खूप पैसे खर्च करावे लागतात. हा खर्च कमी करण्यासाठी सरकारने आर्थिक शिस्त लावायचं ठरवलंय. 2025 ते 2026च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट 4.8% वरून 4.4% पर्यंत कमी करण्याचा प्लॅन आहे. यामुळे कर्जाची वाढ थोडी थांबू शकते आणि व्याजाचा खर्चही कमी होईल. पण जर सरकारने यावर नियंत्रण ठेवलंच नाही आणि कर प्रणालीत बदल केले नाहीत तर 2031 पर्यंत कर्ज GDPच्या 50% पर्यंत आणणं कठीण आहे. याचाच परिणाम असा होईल की सामान्य माणसांवरती जास्त कर लावले जाऊ शकतात. यामुळे सरकारला कर्ज कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील. हा कर्जाचा आणि व्याजाचा वाढता बोजा सामान्य माणसांसाठी चिंतेचा विषय ठरलाय. सरकारच्या या प्रयत्नांबाबत तुमचं मत काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.